वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल आम्रपाली पोहा। आज हम शुरुआत करे हैं खाना पकाने को। आज हमारे कुक है ये है हमारे पप्पा। ये बनाए उन्होंने चिकन ग्रेवी मैरिनेशन करने के लिए रखा है। बिरयानी बनने वाली है हमारे यहाँ चिकन बिर्याणी। चला येऊया रिव्हर्स मध्ये। आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी। पप्पा बनवणार आहे चिकन बिर्याणी। ह्यांनी सुरू केला अगोदरच। सांगा आता काय काय टाकलं सांगा। आपण टाकलेले आहे 4 चम्मच चटणी गावची आणि हिरवाला काय होतं पप्पा धने पावडर ना। 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळद, परत हे काय किचन किंग जिरा पावडर दे। किचन किंग मसाला एक अर्धा चम्मच टेस्ट अकॉर्डिंग मीठ, चवीनुसार मीठ जेवढं पाहिजे तेवढं घाला। आपण घेतलेला आहे स्टँड। हा पंखाला आवाज करतो। या आमची मम्मी मला ओळखतात नाही ओळखत कोण। काय काय टाकते तुम्ही? मिरची पाहिजे ना। हा आहे चिकन बिर्याणी मसाला। चिकन बिर्याणी मसाला व्हिडिओ साठी आमचे पप्पा शर्ट घालून बसलेले आहेत। आता टाकायचं आहे दही। दही थोडं फेटून घ्यायचं आणि या लोकांनी फेटलं नाही। वाव, अर्धा कप दही टाकायचं ना बाबा। अर्धा कप दही। मीडियम वाला कप घ्यायचा नाही तर घेताल कुठला पण। हे हाय मिरची तोडून टाकायची। नंतर ते बोट डोळ्यात टाकायचं। नंतर घ्यायचं आपल्याला चिकन। अर्धा किलो चिकन घ्यायचंय। हे अर्धा किलोच आहे ना। लेग पीस पण आहे। हे काय टाकलं कसुरी मेथी, अर्धा चम्मच कसुरी मेथी टाकायची। डिस्क्रिप्शन मध्ये नंतर रेसिपी आरामशीर लिहून देईन मी तुम्हाला। मॅरिनेशन वाली काय काय मॅरिनेशन मध्ये काय बोलायचं चिकन ग्रेव्ही मध्ये काय काय टाकलं ते लिहून देईन तुम्हाला। ही कोथिंबीर खूप टाकायची, कोथिंबीर म्हणजे चांगली टेस्ट येते। हलवून घ्यायचं हातानेच। तेल घेतो 2 चम्मच तेल, 3 चम्मच तेल घ्यायचं। 3 टेबलस्पून अदरक लसूण पेस्ट मम्मी 2 चम्मच अदरक लसूण पेस्ट घेतलेली इकडे। 2 चम्मच अदरक लसूण पेस्ट मिक्स वेल। हाफ केजी चिकन स्वच्छ धुवून घेतले 3 वेळा। धुवून घेतले स्वच्छ 3 वेळा। हा स्वच्छ धुवून घेतलेले। त्याच्यात टाकायचे नाही, तांदूळ भिजवून 1 तास ठेवायचं। हा तांदूळ भिजून 1 तास ठेवायचे। आपण भिजून ठेवायचं फक्त। धुवून घ्यायचे आणि भिजून ठेवायचे। हे घेतलेलं आपण बासमती बिर्याणी चावल मोठे तुकडा आहे, मोठा आहे। नंतर याच्यात थोड्या वेळानं बरिस्ता येणार म्हणजे फ्राय कांदा टाकायचा। त्यासाठी आपल्याला अगोदर कांदा तळून घ्यायचा। खरपूस तळून घ्यायचं, खरपूस।
अर्धा चम्मच नाही, अर्धा लिंबू घ्यायचा आहे, अर्धा लिंबू पिळायचा आहे त्यात. आता हे 1 तास मॅरिनेशनला ठेवायचं, झाकून चांगलं ठेवायचं. ला 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 ला. आता इकडे येऊया आपण. काय करते आता कचरा काढणार. अगोदर हे कर, पहिल्या व्हिडिओला क्या चल रहा है तेरा? पढ़ाई कैसे चल रहा है? बोल ना. आता आपण कांदा तळून घेणार आहे, त्यासाठी मी इथे कांदा कापते. 4 कांदे कापून घेते. 4च्या 4 टाकणार आहेस तळायला? रो रही है क्या? माझ्या मम्मीची आठवण येते ना. नाही काढायचंय. तांदूळ टाकताना दाखव. नाही 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 बंद. गरम होत असेल बाई घालायला किती जबरदस्तीने आपण शर्ट घालायला लावलेला आहे. व्हिडिओ काय बघा परत. अरे होय की. कांदा टाकून घेतलेला आपण जरा तळायचा. लवकर भरण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. वाव, काय टिप दिलीस. हा, ये मेरे को पता ही नहीं था. मीठ टाकलं की लवकर भाजते. उद्या ह्याचा पेपर आहे आणि हा अभ्यास करतोय. शेरू तू बांगडी भाजी घातली, बांगडी कुठे गेली? गेली कचऱ्याच्या डब्यात. आज आपल्या YouTube चॅनलला झालेली आहेत 5 वर्ष. 19 ऑगस्ट 2020 साली आपण पहिला व्हिडिओ टाकलेला. तो व्हिडिओ मी डिलीट केलेला. नंतर सप्टेंबर महिन्यात आपण दुसरा व्हिडिओ टाकलेला. नाही सॉरी, 4-5 व्हिडिओ टाकलेला. पहिल्याची डिलीट मारली. काळा दिसतो. स्टँड घेतला आपण 5 वर्षानंतर आत्ता. हॅलो. कांदा असा खरपूस भाजून घ्यायचा. गार्निशिंग करून घ्यायचं आपल्याला. गार्निशिंग हा कांदा तळलेला. त्याला काय करायचं? तसंच ठेवायचं. ओके, तसंच ठेवायला सांगितलं आपल्याला. आपण बटर टाकतोय आता ह्याच्यामध्ये. बटर टाकून परत हलवून घ्यायचे. 2 तेजपत्ता, जोरात बोला. जिरं, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी आणि 1 चक्री फूल. आता याला उकळू द्यायचं. याला उकळू द्यायचं. नंतर थोडंसं तेल टाकायचं. जे आपण कांदा हे करायला घेतला त्यातलं थोडंसं तेल, कारण भात तुटला नाही पाहिजे. वाव. दूध कशासाठी घेतलंय? फूड कलर टाकायचा. ओ, त्याने काय होतं? भाताला कलर येतो. कलर येतो भाताला? पाण्यात पण टाकू शकता तुम्ही. पाण्यात पण टाकू शकता, दुधात पण टाकू शकता. केवढा घेतलाय पण तुम्ही? अर्धा चम्मच? नाही, थोडासा फूड कलर. त्याला मिक्स करायचं. तेवढंच आपलं पाणी इकडे उकळतंय. बोला. आपण 1 तास तांदूळ भिजवत ठेवला होता. हे पाणी उकळलंय. आपल्याला याला फक्त 80-85% शिजवायचं आहे. 80 to 85%. हलवून घेतलेलं आहे. आता याच्यावर प्लेट झापायची. आणि किती?
85% शिजवायचा. 85% शिजवायचं. 10 मिनटं शिजवायचं. 10 मिनटं. 85% भात शिजलेला आहे आता. बघा कसा दिसतोय. थोडा कच्चा कच्चा ठेवायचा. आणि तुम्हाला दिसतंय ना ते बटर आहे, त्याला पसरवलेलं नाही आहे, तसंच बटर ठेवलेलं आहे. आणि तो भात शिजलेला तो आता एक लेअर लावायचा. ती ग्रेव्ही जशी होती तशीच आहे, त्याला काय शिजवलेलं नाही, काय नाही केलेलं आहे, फक्त मॅरिनेशन करून ठेवलेलं अर्धा तास. तो भाताचा लेअर लावायचा एक एक करून. जे दालचिनी वगैरे होते ते काढून टाकायचे, खडे मसाले वरनं. नंतर परत कोथिंबीरचा एक लेअर लावायचा. कांदा तळलेला होता तो त्याचा एक लेअर लावायचा. त्यानंतर आपण टाकलेल्या वरनं थोडासा चिकन बिर्याणी मसाला. मग परत एकदा एक भाताचा लेअर लावायचा. तो मसाला खालीच असू द्यायचा, नाही तर परत एकदा मसाल्याचा लेअर लावता आणि घाण करतात. आणि हा टाकलेला आपण केवडा, तो बाजारात कुठे पण भेटतो केवडा, पाणी असते ते, त्याने सुगंध येतो. आणि हे आपण टाकलेले कलर, दुधातून टाकलेला, पाण्यातून पण टाकू शकतो, पप्पानी वेगळं केलेलं आहे. त्यानंतर आपण कॉईल पेपर लावून घ्यायचं आहे, कारण की बाहेर हवा जाऊ द्यायची नाही आहे आणि ते गरम होईल बरोबर, म्हणून कॉईल पेपर दोन्ही साईडने पूर्णपणे कॉईल पेपरने पॅक करून टाकायचं. त्याला थोडीशी पण हवा जाऊ द्यायचं नाही. पाणी शिंपडतं ते कारण की तो नीट बसू दे म्हणून. त्यानंतर गॅस लावून घ्यायचा आणि 5 मिनिट आहे ना फुल गॅस ठेवायचा आणि नंतर मग स्लो म्हणजे एकदम स्लो करायचा. नंतर झाकण ठेवायचं मोठंवालं आणि त्याच्यावर वजन ठेवलेले 2 किलोचं वजन ठेवलेलं. त्यानंतर थोडा वेळ, किती मिनटं केलेले आम्ही, पाऊण तास स्लो गॅसवर पाऊण तास ठेवलेलं. त्यानंतर मग आपण काढून घ्यायचं आणि मस्तपैकी खाऊन घ्यायचं. किती 4 किलोची बिर्याणी झाली असेल, नाही 4 किलो नसेल झाली, काय माहिती. आपण खाऊन घेऊया.